फक्त 2 मिनिटं म्हणा. बस मामा. हा कुठं चाललो आपण सांगता नाही मला. तुम्ही सरप्राईज देणार, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय देता रे बक्षीस भाऊ, मला काय समजा ना. बक्षिसाचं नाव काय सांग ना. उतरा बरं खाली. कशाला? उतरा ना 2 मिनिटं. बरं उतरतो. हा काय इकडे काय म्हणते? ए म्हातार राय नाही धोबा, काय क्रॉस क्वेश्चन विचारत राहतो. हे ते, मामा, हे मामा, ते, मामा. हे ते कर बोलत राहतो. लगेच म्हातारा म्हणायला लागली. काय मी तुला तुझ्या मनात काय मला काय समजा ना. इथंच राहायचं. हा तू इथंच बसायचं, इथंच भीक मागायची, इथंच खायचं. इथं आपण बरोबर. घरापासून खूप दूर आलेलो आहे आता. आणि जर नाही का ना तू इथून माझं नाव सांगितलं तुझ्या पोराला की कोणाला सांगितलं ना, तर माझं इतकं वाईट नाही. बापरे. तोंड बंद करून इथं थांबायचं. ए म्हाताऱ्या, त्यांचा शानपणा नको करू. आणि इथं कोणी विचारलं ना माझं नाव नाही घ्यायचं. काय झालं? काय नाही ताई, तुम्ही जा इथं. आम्ही सासू. अहो ये ना माझी हा. सून आहे. तुला सांगितलं होतं. काय झालं? शांत काय बस. झालं? सांगा ना, सांगा ना. बघा ना मला बोलून देत नाही. आमचं सासरा आहे आणि मी त्यांची सून येते ना, माझ्या नवऱ्याची वाट बघतोय. जा तुम्ही ताई. अच्छा अच्छा. नाही मला अरे कार्यक्रम काय बोलली? काय अडचण आहे का? सांगा. नाही, नाही, नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. दादा, ओ दादा, सांगू शकताय काय झालंय नेमकं? सांग. काय झालं? ह्यांनी काय केलं? नाही हो, आमच्या घरचं आहे. माझे नवरा येत आहे. तर नाही का तुम्ही जा ना ताई. तुम्ही अचानक काय नका भाग अडचण घेऊ. असेल ना दादा सांगा. जा तुम्ही. बरोबर. काय अडचणीत नाही ना? नाही नाही नाही. तुझ्यामुळे लोक आहे ना मला नाव ठेवतील. फक्त तू माझ्या नवऱ्याचं आणि माझं नाव घे की आम्ही रस्त्यावर सोडलं. मग मी तुला सांगते. हा का? हो हो सुनबाई मला घेऊन चला ना, मला सोडू नका इथे जंगलात. इथंच ती ऐका ना हो सुनबाई. हो सुन देवा. देवा. अरे काय झालं? काय झालं? काय कर्माची कहाणी काय झाले? ए सुनबाई, काय हो, आले का गिळायला? गिळायचं नंतर आहे, अगोदर चहा पितो ना. चहा झाला असेल तर द्या ना. ए बाबा, काय दिवस रात्र चहा पाणी तेवढंच करू का तुमचं? की मला नवरा नाही काही नाही, बस या सासऱ्याच करा. बस इथं. हा मग चहाच मागितला ना फक्त. अरे चहा मागितला, पण सकाळ रात्र नाश्ता दे, पोहे दे, आमक दे, धमक दे. मला वैताग आलाय तुझा. अरे अरे काय करते का? मी सासरा आहे तुझा. मग सासरा काय सासऱ्यावान राहा ना. इथं बसावा काही नाही, फक्त मोकर फिरून यायचं पास. खायला द्या प्यायला द्या. मी करायला रिकामीच नाही तुमचं. सासऱ्यावानी राहा म्हणजे माझं डोकं काम करणं. सासऱ्यावानी राहा म्हणजे मला ट्रेनिंग देते का तू आता सासरा कसा राहतो म्हणून. आता मी तुझ्याकडं तोंड नको काढू तुझं. बोट खाली कर जरा, बोट खाली कर. हा तुझ्या पोराचा संसार करते ना तेच लय. बरं बाई, खायला आणि लय गिळायला उपकार येतं करते. खायला. हा अरे मी काय स्वप्न पाहिले तू कुशल सासऱ्याला अरे कार्य करतील, चहा दे ना साधा. तू आता इथं जास्त वेळ थांबला ना, दिले कोडून मी. बापरे, कर ना चहा बिगर दुधाचा असला तरीच आहे तो. मला ए दर्शनाला बाबा जायचंय. म्हाताऱ्या, हा. तुझं एक वय जसं वाढ चालय ना, तसं तुला आता कळतच नाही काय बोलतोय काय नाही. नाही. तू कळत नाही काय कळत नाही. बस यायचं, मला खायला द्या, मला चहा द्या, मला पाणी द्या. माझ्या बस झालं. म्हातारपणी तेवढ्याच वस्तू भेटल्या पाहिजे सोनाकडून. देते का नाही? तर जातो गावात, सप्ताह चालू आहे, त्या सप्त्यामध्ये चहा पाणी जेवण भेटतं. हा, अशीच आमची इज्जत घालव. मग? अशीच आमची इज्जत घालव. 4 चौघ आम्हाला बोलायला पाहिजे की तो सासरा आला तिथं खात होता. अरे जा बाई, ती पाकून खायचाय. सोबत का तुला बोलणं यार देवा, काय पाप केलं मी. नाही जातो आता मंदिरामध्ये बसतो, सप्त्यामध्ये चहा पाणी भेटेल मला. मला तुम्हाला सरप्राईज देणार, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय देतो रे बक्षीस भाऊ, मला काय समजा ना. बक्षिसाचं नाव काय सांग ना. हो हो सुनबाई मला घेऊन चला ना, मला सोडू नका इथे जंगलात. इथंच ती ऐका ना हो सुनबाई. हो सुनबाई. अहो 2-2.5 तास मोटरसायकलीवर बसून मला माझ्या सुनाने मला सोडून दिलं. तेच म्हणलं इकडे लय आहे रानात, इकडे कुणीकडे आला असा.
जर का घरी आला म्हणे आणि मुलाला काही सांगितलं तर पुन्हा एकदा जोडून काढील म्हणे. मला धक्के मारून मारून जोडून शिवेगाळ करून घराच्या बाहेर इथं सोडून दिलं. इथंच बसायचं आणि इथंच भीक मागून खायची म्हणे रोडवर. असं सांगा करा. आता मी काय करू? आपल्या घरी चला तुम्ही, हं? आपल्या घरी जाऊ. नको, मला दुसऱ्याच्या घरी कस काय जाऊ आता मी या नाही वयामध्ये? नाही, मी सांभाळितो, हं? मी सांभाळीतो अशी तुम्हाला. कर्माची कहाणी आहे, काय सांगा मी काय पाप केलं हो? नेमकं झालं काय पण? घरा दारा कमवून ठेवले. सुनबाई अजिबात बरं पाहत नाही का बरं पाहिजे. आपण चहा मागितला डायरेक्ट नाही म्हणती, जेवण मागितलं भेटणार नाही म्हणती. जमिनी नावावर केल्या का त्यांच्या? नाही, अर्धी जमीन केलेली आहे, अर्धी माझ्या. पण काय त्या जमिनीला खात्या का? माती खात्या. अरे पण एवढे एक पोरगा आहे का ते का? एकच पोरगा आहे. सांगा आता मी सल्ला सांगा काय करू? नाही तर मग रोडवर भिक काहीच मागू. नाही काय करू. आमच्या घरी चला तुम्ही, हं? आमच्या घरी नाही, चला. दुसऱ्याच्या घरी कस काय मी आता जगू? तुमची हो, तुमची त्याची कहाणी त्याची माझी आहे. काय कहाणी आहे तुमची? मला असं उचकून दे सुनबाई ना. उचकून दिले का असं रोड सोडून? मला तर रोड सोडून दिलं. नाही नाही, उचकून दिलं करा तू. आणि मग काय करता तुम्ही? मग या तुम्ही मला म्हणता का तुम्ही माझ्या- पुरीकडे राहतो मी, पुरीकडे राहतो. मग चला भाऊ, मग आमच्या मला मला बी तुमच्या पुरीकडे घेऊन जाते. हा, अरे जावई बापरे, राहते. नको 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 जावई मला. जावई चांगले आहे आमचे. नाही नाही नाही, जावई म्हणाल मी सासऱ्याला सांभाळतो, सासऱ्याने जोडीदार बी आणला का म्हणाल, असं होईल ना ते. नाही हो, असं कुठे आहे का? काही नाही म्हणणार ते. जावई चांगले आहे आमचे. नाही नाही नाही, तुम्ही म्हणले ना, तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला त्याच्यातच मी समाधानी हो. मग नका आता पाहुणे. घरी जाऊन काय करणार आहे? जाता कोणी मला पैसे देईल, भाकरी देईल, इथंच भीक मागून खातो मी. हं. इथं सरळ पंढरीचा रस्ता धरतो, जातो भीक मागत पण मागत. जाऊन काय सोपं आहे का तिथं? लय आली. अहो, जाता जाता काय कोणी बी वारकरी म्हणून कोणी तुकडा देता येईल मला, बर का? जा तुम्ही आहे ना, तुम्ही म्हटले घरी चला, याच्यातच मला समाधान वाटलं. अहो. तुमचे लेक जावई परत नाव ठेवतील तुम्हाला बी मला बी. का हो बसले? हो बसाव. दादा हेच रडत होते अहो हे काका. अहो, हा, या येऊन गेल्या बघा. सुनबाईनं मला सोडून दिला ना, मला सांगून दे ना यांना काहीच गोष्टी. तेव्हा ही मुलगी न जावई. हा का? हा, अशी तोंड दाबी सुटली सुनबाई, यांना सांगून दे अहो ना. दादा हे फार रडत होते. तू- त्यांची सून बोलूच दे ना. ते मला सांगून राहिले अरे का रे काहीतरी म्हणत होते. मी म्हंटल दादा काही असेल तर अडचण मला सांगा, मला काय अडचण असेल सांगा. तुम्हाला ह्याच माणसाबद्दल सांगत होते मी मग बघा. तू ती बोलली ती हा, हा, तेच तेच तेच. अच्छा. बघा मी काय पाप केलं पाहुणे. आणि तुमचे सासरे लय दिलदार होते, मला म्हणतात चला माझ्या घरी. म्हणलं कुठं तुमचं घर? मग ते म्हणे माझी बी अशीच अवस्था झालेली, म्हणजे समदुखी झालो आणि त्यांच्याकडेच राहतो. हे सुद्धा तुमच्याकडे राहतात वाटतात ना. ते आता आमच्याकडे अहो, असे लेख जावई मला असते तर मला एकच मुलगा आहे फक्त, मुली नाही काही नाही. त्याच्यामुळं तुम्ही भाग्यवान आहे. मी तर म्हणतो तुम्हाला म्हातारपणी नाही नाही, मला जावई चांगले. अहो, देवासारखे जावई म्हणजे मुलगा समान आहे एकदम. मग मग अजूनही विचारून बघा त्यांना, उलट शब्द बोललो का? नाही, 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 अहो, संग- अजिबात नाही. पाहुणे हा. संग काही येणार नाही बरं. हा. खायला पियला वाण नाही, दररोज संध्याकाळी बिड्याचा पुडा पिटी घेऊन येतील देतील. अरे वा. चहा माझ्या पाण्याला वडिलांचं पैसे. नाही काका. माझे सासू सासरे आणि माझे वडील आम्ही सगळे एकत्र राहतो. चांगली गोष्ट हो, चांगली. त्यांचाच आशीर्वादाने आमचं चांगलं झालेलं आहे. नाही नाही, चांगलं आहे त्यांची. कसं आहे, परिस्थिती चांगली आहे, नोकरी मोठी आहे त्यांची. अहो, भगवंत लय देईल असं. लहान पोर म्हातार माणूस सारखं राहतं. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. संग काही येणार नाही. म्हणून म्हणलं चला 4-8 दिवस आपल्या तुम्ही खूप तुम्हाला मानतो मी का तुम्ही अशा म्हाताऱ्या माणसाला आधार दिला. सासरा तर आहेच, पण एक चांगला काम तुम्ही करू राहिलं, पुण्याचं काम करतात. अहो बाबा, म्हातारा माणूस घरात असल्याशिवाय त्या घराला शोभा नाही. बरोबर. म्हातारा माणूस जर घरात असेल तर घर कसं फुलून दिसतं. हो, ती कमी आम्हाला आहे ना, आम्हाला जाणीव आहे ती. बरोबर. म्हणून आज मामा तुम्हाला आजपर्यंत आम्ही तुम्हाला सांगतो, नाही नाही नाही, इतके दिवस झाले तुम्ही आमच्याकडे, पण काही ही नाही म्हणावा काहीच नाही एक करणार. शब्द कधी बोलला. नाही नाही नाही, लय जीव लाग. अहो, म्हाताऱ्याची नुसतं खोकलं ना म्हातारं घराच्या पुढं तरी ते घर भरून दिसतं. नाही, मगाशी ते बोलले, पण मी काय म्हटलो, तुम्हीच कारवाईच्या घरी राहतात आणि मग जर मला घेऊन अहो, चालले काही देवासारखे ते पुन्हा जावई. अडचण होईल. म्हणून मग मी काय करतो, मी माझ्या मुलाला फोन करतो आणि मग बघू काय करायचं ते आपण. बरं पहा, फोन करा तुम्ही. आहे की नाही? करा फोन. हॅलो राजू. बोला. अरे कुठं रे भाऊ तू? अरे माझी तब्येत बरी नाही, म्हणलं यावा तुझ्याकडे राहिला 10-12 दिवस जरा. अरे बाबा, माझंच मला पडलंय, तू पुढे इकडे चालला. काय तुझं पडलं? माझ्या काही नादी लागू नको. अरे 10-12 दिवस राहिला, येतो ना मी तुझ्याकडे. ते जमायचंच नाही. नाही 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 नाही. अरे बघा कसं बोलतो माझा मुलगा. बोला. ते जाऊ दे. अहो, तुमचे वडील काय म्हणता?
वडील काय म्हणताय तुमची? नाही ना बाबा, अरे माझं मला पडलंय. अरे बापाची किंमत कळणार आहो तुम्हाला, असं नका करू. ते आपले विचार इथं बसलेत, तुमच्या बायकोनं सोडलंय बघा. अरे मग एक काम कर ना, तू घेऊन जाय ना बरोबर. पाहिले काय म्हणते? अरे काय बोलते ना काय म्हणताय? तो म्हणतो, अरे आम्ही ते नेऊचले माणसातला माणूस तर तुम्हाला कळत नाही, तर तुम्ही काय माणसं का? माणसातला देव ओळखता आला पाहिजे. चल ठेव फोन, ठेव फोन, ठेव. चल काय बोलू नका ते. काय म्हणतो? अहो काय तो म्हणतो, त्याला बरं. जाणीव नाही अहो. बघा हो, सांगा आता आहे ना, मला असं वाटतं कधी कधी जीव देऊन टाका, नको हे जीवन. काहीच करू नका. हम्म. हे आमचे वडील आहे, तुम्ही पण आमच्या वडिलांसारखे. चला आमच्या घरी. चला 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 चला, तुम्ही करा. अरे नाही, अरे, चला. हे बघा लय वाईट वाटू राहिलं. अजिबात वाईट वाटत. अहो आम्ही आहे ना बाबा, असं काय करता तुम्ही? आम्ही आहे, काय काळजी करू नका. चल. अहो हे माणूस सांभाळा, तुम्हाला सांभाळणार. अजिबात काळजी करू नका बाबा. बरं. या इकडे या, इकडेच बसू आवाज. हे तुमचं घर आहे का? हा, आणि हे बघा, अजिबात तुम्ही लाजू नका, काही अजिबात नाही, एकदम घरच्यासारखं आपलं, काही काळजी करायची नाही. चला या. ए, पारू, तू पाणी आण बरं, पाणी आण बाबा. ही जमीन आप- हा बसा बसा, आपलंच आहे सगळं. खुर्ची बसतो पाठ लावणार. हा काय अडचण नाही, बसा बसा. अहो तुमच्यासारखी माणसं, तुम्हाला खरंच सांगतो, काय लोकांना कदर नाही हो. काका, मला लय आमचे वडील आहे ना, तसे तुम्ही काही चिंता हा. करू नका. लय लाजारल्यावाणी वाटतं मला, खाली एकदम नका करू जरा. लाजेरल्यावाणी वाटत. मी एवढं कमवून एवढं मुलाला नोकरीला लावून काय उपयोग झाला माझा? अरे अरे, मला दुसऱ्याच्या घरी तुमच्या मुलाच्या रूपात तुम्ही दिसू राहिले मला. अहो शिक्षणाकरता तुम्ही काय केलं नसेल हो या पोरांसाठी? अहो यांना जाणच नाही हो. अहो, दुष्काळी आम्ही कामं जाणच केले, दुष्काळी कामं केले, रोडचे माती उपसायचे कामं केले, नाही. आणि त्यांचे शिक्षण पूर्ण केले, त्यांना ट्युशन लावल्या. तरी अहो, काय काय यांना पाहुणे, तुम्ही देवा समान भेटले हो मला. मला पाया अहो, पडू द्या नाही. तुमच्या, खरंच ना. असं नाही. आमच्या वडिलांना अहो तुम्ही आमच्या वडिलांसारखे. काही चिंता पाया अरे बी देवा, देवा अजिबात भगवंता, जगात चांगले माणसं आहे हो तुमच्यासारखे. तुम्ही अजिबात काय, बसा बसा. बरं. काही नाही, यांना काही खायला वगैरे पाहू. हा, ते बिचारे बरेच वेळ झाले ना ते बसलेले. नमस्कार, मी पारू, तुमची लाडकी गावभावकी चॅनल मधली. आमचं चॅनल बघत जा, सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा आणि शेअर करत जा. आणि हो, आमचं चॅनल फेसबुकला पण आहे. त्याच्यामध्ये काय कमेंट्स असेल ना, प्लीज तुमच्याद्वारे कळवा. या तुमचं मन दुखत असेल तर आम्हाला क्षमा करा. थँक्यू.